तर बघा आता लाडक्या बहिणी तुमच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे। जुलैचा हप्ता सोडला, सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। जुलैचा हप्ता पाठवला आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट मिळणार। तर बघा या लाडक्या ताईंना या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता पैसे टाकले आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। भरपूर महिलांना, भरपूर बहिणींना पैसे सुद्धा मिळालेले आहेत। तुम्हाला जर 1500 रुपये जुलै महिन्याचे जमा झालेले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सर्व लाडक्या बहिणींनी कमेंट करून नक्कीच सांगा की मला 1500 रुपये मिळाले आहेत। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही खुशखबर, ही संपूर्ण अशी अपडेट आज तारीख आहे 18 ऑगस्ट आणि सर्वात अगोदर तुम्हाला ही अपडेट आपण देत आहोत। त्यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट देत आहोत आपल्या मराठी न्यूज चॅनलवरती। महाराष्ट्र शासन, बघा शासनाची ऑफिशियल अपडेट आलेली आहे। या ठिकाणी ऑफिशियल महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी घोषणा झालेली आहे की 36 जिल्ह्यांमध्ये आज पैसे पाठवा। 36 जिल्ह्यातील जेवढ्या सुद्धा लाडक्या बहिणी आहेत आणि ज्या जेवढ्या पण पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करा असा आदेश देण्यात आलेला आहे आणि आता पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळी मिळणार असा प्रश्न अनेक महिला, अनेक जिल्ह्यातील महिला विचारत होत्या। तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा आता ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली 3000 रुपये क्रेडिटेड टू यू अकाउंट नंबर या ठिकाणी आहे। अकाउंट जुलै प्लस ऑक्टोबर महिन्याची स्टेटमेंट जमा झालेली आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या मार्फत। तर जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकाच वेळी मिळणार का? फक्त जुलैचा हप्ता आता जमा होतोय आणि नंतर ऑगस्टचा हप्ता जमा होणार की एक साथ तिन्ही हप्ते जमा होणार? सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहून जा। आता बघा रक्षाबंधन स्पेशल भेट, रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट, भावांची ओवाळणी लाडक्या बहिणींना मिळणार आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे। तर बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आता एकत्रित जमा होणार आहेत। जुलै महिन्याचे 1500 रुपये प्लस ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये, एकूण 3000 रुपयांची रक्कम सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता या ठिकाणी जमा केली जाणार आहे। आता बघा लाडकी बहीण योजना पुढील अपडेट सर्वात मोठी आणि ऑथेंटिक आणि जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे। तर ही अपडेट आपण देत आहोत आपल्या मराठी न्यूज चॅनल वरती। तर जुलै महिन्याचा हप्ता वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वच पात्र लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। आदेश दिलेला आहे, आता टप्प्याटप्प्याने पैसे सर्व जिल्ह्यात जमा होणार आहे। 1 ते 36 जिल्ह्यांमध्ये हा लाभ, हे पैसे वितरित केले जाणार आहे। 36 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे आता पाठवले आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आता सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। सर्व लाडक्या ताईंसाठी काही सूचना आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली असून 1.66 कोटी पात्र महिलांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे अशी न्यूज मध्ये या ठिकाणी ही माहिती सध्या प्रसिद्ध झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे। राज्य सरकारने ई-केवायसी आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पात्र महिलांची अंतिम यादी तयार केलेली आहे। यामध्ये 1,66,00,000 महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे। आता याच महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये थेट डीबीटी द्वारे मदतीने या ठिकाणी इनडायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस याच पद्धतीने पैसे जमा होतात तुमच्या अकाउंटला, तसेच ह्या लाडक्या बहिणींना सतत जमा होत राहणार आहे। तर बघा तसेच याआधी अनेक महिलांचे अर्ज ई-केवायसी मुळे अपूर्ण असल्यामुळे किंवा पडताळणी रखलेली असल्यामुळे लाभ मिळू शकत नव्हता। मात्र बघा एक अशी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी देखील लाडक्या बहिणींची मागणी आहे। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत। यावरती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी देखील माहिती दिलेली आहे की याबद्दलचा निर्णय आहे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील असा त्यांनी म्हटलेलं आहे। त्याची मुदत वाढवायची की नाही त्याच्याबद्दलचा मात्र कुठलाही मुदत वाढवून देण्यात आलेली नाही। सध्या ई-केवायसी तुमची बंद आहे, तर आता मात्र अंतिम डेटाबेस तयार झाल्याने पुढचे हप्ते खात्यात येण्याचा मार्ग लाडक्या बहिणींचा सध्या मोकळा झालेला आहे। महिला व बाल विकास विभागाने राज्यभर विशेष पडताळणी मोहीम राबवली होती। या प्रक्रियेत
प्रक्रियेमध्ये 66 लाख लाभार्थी योजनेतून वगळण्यात आल्याचं देखील म्हटलेलं आहे. यामध्ये ई-केवायसी न पूर्ण केलेल्या महिला, अपात्र अर्जदार, चुकीची माहिती देऊन नोंदणी केलेले अर्ज तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे, असं देखील म्हटलं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.